वतीने आलेल्या महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आपला फोटो दिसतंय का? नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं मामाच्या वाड्यामध्ये. आज पालखी निघाली पंढरपूरकडे. त्यासाठी आम्ही सगळेजण चाललो वाट लावला. आमच्या तर दिंड्या पण आलत्या काल, सगळ्यांचे जेवण वगैरे होते आमच्या सोसायटीमध्ये. आणि आता सगळे दिंडीवाले लोक पुढे गेले तर आम्ही चाललो दर्शनासाठी आणि पालखीला वाट लावायला जात असतो. 4-5 किलोमीटर. चला तुम्हाला पण दाखवते. पालखीचं दर्शन पण घेणार. आणि पालखी आमच्याकडे किती लोक असतात वाटा लावायला. आणि पाऊस कसा आहे, इंद्रायणी नदीला एवढं पाणी आलंय ना, एवढं पूर आलंय ना, पाण्याचं खूपच आलं. तिकडं कुणाला जायला एंट्री पण नाही. तरी पण लांबून निदर्शन म्हणजे घ्या सर्वजण इंद्रायणी नदीचं आणि पालखीचं. चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. दरवर्षी आषाढ महिन्यात दीव इथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. पालखीत संतांच्या पवित्र पादुका विराजमान असतात. लाखो वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालून, हातात टाळ मृदुंग घेऊन आणि विठ्ठलाचा जयघोष करत वारी करतात. आम्ही निघालो पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि इतकी सगळा पाऊस होता. आणि बघा आमची इंद्रायणी नदी किती फुल झाली. आणि मंदिरात कशाला जायचं? नको, पालखीचं दर्शन घ्यायचं. चल पुढे चला ना. सगळा पूर आला होता इंद्रायणी नदीला. 20 वर्षानंतर पहिल्यांदाच असं एवढं पाणी झाले सगळीकडे. आणि एवढी नदी वाहती ना, खूप शेती आणि नदी वळकायलाच येत नाही, एवढी पूर्ण फुल असं पाणी झाले. आणि आलोत आम्ही मंदिरामध्ये. इकडे किती शांत वातावरण झाले सगळीकडे. कारण की रात्रीचं 7 तारखेला पालखीचं प्रस्थान मामाच्या वाड्यामध्ये झालं होतं. त्याच्यामुळे इकडं मेन मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती. सगळी मामाच्या वाड्यामध्ये इतकी गर्दी होती ना दर्शनासाठी पालखीच्या. आणि ही पालख्या निघाल्या एकामागे एक, सगळ्या अशा पालख्या निघतात. मेन हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पुढे हे ब्लॅक कलरचे छान पैकी घोडे असे सजवलेले 2 घोडे किती छान हारानी फुलांनी सजवले. आम्ही त्याचं पण दर्शन घेतलं. एवढे शांत चालत होते ना. आणि मस्त झेंड्यावले टाळावले परत आपले तुळशी घेऊन सगळ्या प्रत्येक दिंडीच्या एक लेडीजने अशी तुळस मस्त छान सजवून घेतल्या होत्या. माझं पालखीचं दर्शन झालं आणि मी साईडला येऊन उभं राहिले. एवढी गर्दी होती ना दर्शनासाठी पण. आणि ह्या वर्षी तर कमीच आहे, कारण की जिथं लोकांना सांगितलं होतं ना पुण्यामध्ये थांबा इकडे येऊ नका, एवढं पाणी आणि एवढं पावसामुळे ना जागोजाग लोकांना इकडे येण्यासाठी म्हणजे सांगत होती येऊ नका, जिथं आहे तिथंच थांबा. त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी, तरी खूपच गर्दी आहे. आणि दर्शनासाठी एवढे किती बघा पालखी निघाली बाहेर. आता मस्त छानपैकी आमचं दर्शन झालं. मी दर्शन घेतलं आणि साईडला झाले नाही काय एवढी गर्दी. आणि ह्या टायमिंगला पाऊस बघा एकदम शांत झाला, पाऊस नाही काय नाही. आणि एवढे छानपैकी आमचं दर्शन झालं. नंतर मग आलोत बाहेर आणि किती गर्दी, अजून पोलिस तेवढेच, माणसं तेवढेच, लहान मुलं पण होते दर्शनासाठी आणि लेडीज पण जेंट्स पण सगळेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होते. आणि मस्त छान दर्शन झालं आणि निघाले आता पालखी पंढरपूरच्या दिशेने. 3 दिवस झाले एवढा पाऊस होता ना, मुसळधार पाऊस होता. आणि आज पालखी बाहेर निघायची तर सगळं शांत, पाऊस पण शांत झाला आहे. पाऊस पण मस्त सगळ्यांना दर्शन वगैरे घेऊन देतो. आणि मस्त सगळेजण, लहान मुलं, म्हातारी माणसं सगळेजण छानपैकी पालखीचं दर्शन घेते. आणि पालखीला वाट लावायला आले सगळे नाही का. 1 महिन्यासाठी इतकं शांत वाटतंय नाही तर. देव आपल्या गावातून गेल्याच्या नंतर आल्याचे नाही का, पुढे गेल्याच्या नंतर पाठीमागे करमत नाही. नंतर आम्ही जातो त्याच्या दिंडीसोबत काही वाटत नाही. आणि परत जर वापस यायचं म्हणलं तर नाही का असं वेगळंच शांत वातावरण होतं. सगळे विठ्ठलाचा जयघोष करत, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करत सगळे वारकरी असे पंढरपूरच्या दिशेने निघतात. छान वाटत होतं. पाऊस पण उघडला होता आणि मस्तपैकी आमचे दर्शन झाले. आणि आम्ही पण निघालो त्यांच्यासोबत. आम्ही 5-6 किलोमीटर जात असतो तर दिंडी वाट लावीत मस्त छानपैकी वारकऱ्यासोबत निघालो त्यांच्या पाठीमागे. मस्त आम्ही सगळेजणी आलो होतो. प्रज्वलला दुकानात पाठवलं होतं नाही का, म्हणलं पावसात एवढे लांब चालणार नाही, त्याला दुकानात सकाळीच पाठवलं. आणि आम्ही आलो
पालखीसोबत मस्त छानच वाटतं. दरवर्षी येत असतं तर पालखीचं दर्शन घ्यायला, पादुकाचं दर्शन घ्यायला. संत तुकाराम महाराज निघाले आता आमचे पंढरपूरला. संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख श्री शिवाजी पाटील. करा सुरू. हो चला, तुम्ही आडवा घ्या. जरा 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 पडा थोडं थोडं. या ठिकाणी क्रमांक 82 यानंतर पुढे घ्या. दिंडीच्या मागं मस्तपैकी छान असं आम्ही तुळशी घेऊन चाललो. खूप छान वाटत होतं आणि आम्हाला तुळशी असं घेऊन चालायचं होतं 1-2 किलोमीटर. तसं त्या आजीला विचारलं देताल का, तर म्हणले हा घ्या की म्हणल्या. मग त्यांनी पण आम्हाला तुळशी दिली आणि छान वाटत होतं. तुळशी घेऊन मस्त चालत होतं. इतकी छान तुळस सजवली होती ना त्यांनी पण, पितळाची अशा तुळशी, खाली पाट चौरंग आणि छान त्याच्यात रोपटे वगैरे तुळशीचं लावलं. असं छानपैकी असं आम्ही गर्दीतून निघालो. आज गर्दी कमी होती. वाटत आहे मस्त. तुळशी डोक्यावर घेऊन आम्ही निघालोत पंढरपूरकडे. आणि प्रजेला वाटलं मम्मी पंढरपूरलाच गेली का काय, आणि तो म्हणत होता कसं काय आता 1 महिना काय होणार, आता मम्मी गेली पंढरपूरला. आणि आता चाललो तर आम्ही असं मस्त दिंडीमध्ये. त्यांच्या दिंडी असे 1-2 क्रमांकाच्या अशा दिंड्या असतात ना. संत तुकाराम महाराजांच्या पादुका पुढं गेल्यात. मग तुकाराम महाराजांची मेन दिंडी पुढं गेली आणि आम्ही हे छोट्या छोट्या ज्या दिंड्या असतात का दुसरे महाराजांच्या, त्या दिंडीमध्ये आम्ही थोडं पाठीमागं थांबलोत आणि मस्त छान गेलो तिथपर्यंत. तुळशी वगैरे डोक्यावर घेऊन मस्त फुगडी झाली, फुगडी खेळलोत छान सगळ्यांनी. आणि तुळशी पण घेतल्या. विठ्ठलाचा आणि संत तुकाराम महाराजांचा जय घोष पालखीला वाटं लावलं आणि घरी निघालोत. म्हणलं घरी येता येता चला म्हणलं मंदिरातून पण जाऊन येऊ. किती छान सजावट केली मंदिरामध्ये. चला म्हणलं बघून येऊया. इथं आल्याच्या नंतर मस्तपैकी छान सगळ्यांचं चाललंय फुगडी खेळू, हे करू ते करू. असं फुगडी खेळत थांबलोत आणि प्रज्वल बसला होता आमचा व्हिडिओ काढत. आणि तिथं दादा शूटसाठी पण काही लोक आलेले होते, ते पण शूट करत होते. त्यांनी पण आमचं थोडंसं शूट करून घेतलं. आणि बघा किती छान सजावट केली. जिकडे तिकडे फुलं दिसतात पण इतकं शांत वाटत होतं ना. इथून आपले तुकाराम महाराज पंढरपूरला गेले तर इथं काय आता डेकोरेशनच बाकी आहे. आता 1 महिना नाही का वापस येऊस तर इतकं शांत शांत वातावरण झालं होतं ना. इथं मस्त फुगड्या वगैरे खेळलो तर आम्ही. छानच वाटत होतं आणि सगळे वल्ले झाले होते पूर्ण, पण काहीच वाटत नव्हतं. असं घराच्या बाहेर निघायचं म्हणलं तर नको वाटतं. बघा किती नदीला पाणी आलं. मी म्हणलं होतं ना तुम्हाला नदी दाखवते, आमची इंद्रायणी नदी. आणि बघा दर्शन घ्या इंद्रायणी नदीचं. मस्त छान असं पूर्ण फुल झाली पायऱ्यापर्यंत पाणी. आज कमी झालंय, नाहीतर ते 2-3 दिवसापर्यंत या गेटपर्यंत तरी पाणी आलं असेल. आम्ही तर काय बाहेर गेलो नव्हतं, पण एवढं पाणी सगळ्या गावात घुसलं होतं. पाणीच आमच्या दुकानात तर सगळं पाणीच पाणी झालं होतं. बघा किती पाणी, नदीला पूर आला. आणि प्रज्वलला तर रेनकोटमध्ये पॅक केलं होतं, म्हणलं पावसात नको भिजायला. आणि त्याला दुकानातून घेऊन आले मी आणि चाललो होतो आता घरी. आणि असंच प्रज्वल मस्त रेनकोटमध्ये पावसात भिजत भिजत घरी निघाला. आले त्याला मजाच वाटत होती पावसात भिजायला. बघा किती छान डेकोरेशन केलं सगळीकडे. आणि छत्री घेऊन प्रत्येक पाण्याखाली उभा राहत होता. पण वरतून पाणी पडतं आणि खाली थांबलाय. असं मस्त तुळशीचं सगळीकडे तुळशीला
झाडांना ह्याला इथं पालखी असते बघा. हे जे दिसतंय का डेकोरेशन केलेलं इथं संत तुकाराम महाराजांची पालखी असते. आणि आता ती पालखी गेली आपली पंढरपूरच्या दिशेने, त्याच्यामुळे एवढं शांत तिथं काहीच नाही वाटत, एकदम निवांत सगळं वातावरण झालंय. आणि चालता म्हणलं चला प्रज्वलला पण दाखवून येऊ, आणि त्याला इंद्रायणी नदीतलं पाणी पण बघायचं होतं, आणि ते पण त्याला दाखवलं, तरी पण त्याला अजून जायचंच बघायला पुलावर. म्हणतो जाऊ आपण एकदा. आणि बघा किती सजवलं सगळीकडे. इथं मारुतीचं मंदिर. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघाले आमचे वारकरी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.